दिवाळीच्या फटाक्यासारखे लाईटीचे फटाके वाजले. मी म्हणलं आता काय दुकानदाराचं खरं नाही. पेटली सगळी दुकानं. त्यातली त्यात पावसाचा दणका म्हणजे काही कमी नव्हता. पाणी नुसतं खळखळा वाहत होतं. समोरची पोरगी पाहती लाईटीच्या पोलकडे टाकामाका पाहत होती. पावसाचा दणका एवढा जोरात होता तरी काय ते पेटेल वायरे विजायला तयार नाही. मी म्हणलं भाऊ आता पाच झालं, इथं काही थांबून फायदा नाही. जाता जाता कमीत कमी इथले प्रोटेस्ट तरी घेऊन टाकू. नाशिकला पाऊस जोरदार झाल्यावर धंदेवाल्याची वाट लागती. इकडे एवढं पुढे येऊन काही फायदा झाला नाही. मी म्हणलं घरी लवकर जाऊ. शिन्नर फाट्याला एवढं ट्रॅफिक लागली. ट्रॅफिक मधून आपली लुना काढता काढता पार नाकीनं आले. तरी सुद्धा ही ट्रॅफिक काही कमी व्हायना. अरे देवा, पार वैताग आला. अरे पण ही ट्रॅफिक एवढी कशामुळे झाली? जेव्हा मी पार शिंद्या पळशामध्ये आलो तेव्हा मला कळलं काही रस्त्याने पालखी चालली होती. मी आपलं पालखीचं दर्शन घेतलं, रस्ता काढत काढत पुढे निघालो. इथं जर थांबून राहिलो 2 तासही ट्रॅफिक मधून निघायचो नाही. मी आपल्या लुनाची मुठ पिळली. तिला म्हणलो चल मेरी लुना. मग काय भावानं आपली लुना निघाली ना बुंग बुंग करीत. पुढे आलो आपला नायगाव रोड दत्त मंदिर. आपला सुपर हायवे पहिला सुपर होता, आता थोडा डबल सुपर झालाय. पहिलं ना पोटातलं पाणी खळमळ खळमळ करायचं, आता थोडं जागेत थांबून राहते. एवढाच फरक झालाय. मी तुमच्याशी बोलता बोलता पोहोचलो ना सोनगिरीला. या इथं समोर आहे ना आपल्या सोनगिरीचा बस स्टॉप आहे बरं का. हे पा समोर बोर्डावर लिहिले सोनगिरी फाटा. तिथे ना पावसा पाण्याची बसायला सुविधा केली. हा पुढे आला आमचा पाण्याचा पाट. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.